मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावरील एक छोटंसं गाव आहे बांबरवाडी. आपण सध्या फोकस करतोय महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर. आणि श्वान शर्यतींवर फोकस करत असताना एका लाडली नावाच्या फिमेलनं या गावचं नाव या क्षेत्रामध्ये अतिशय दणानून सोडले. ज्या पद्धतीनं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या विळख्यात अडकले होते आणि जवळजवळ 4 महिने हा लढा सुरू होता, त्यावेळेला वीर शेवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या मदतीनं शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडून विशाळगडावर पदार्पण केलं. पण त्यावेळेला त्यांनी जी मदत केली होती या मदतीच्या मागं जर एक आपण बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचं एक यश होतं. कारण शिवाजी महाराजांचं बुद्धी कौशल्य किंवा त्यांचा जो चाणक्यतेची जी बुद्धी होती या बुद्धीच्या जोरावर त्यांनी पन्हाळगड सोडला आणि विशाळगडावर त्यांचं आगमन झालं होतं. जर बघायला गेलं तर प्रत्येक फील्डमध्ये काम करताना एक अभ्यास लागतोय, त्याचबरोबर एक चाणक्य बुद्धीसुद्धा लागते. ग्राउंड श्वान शर्यत क्षेत्रामध्ये अनेक मित्रमंडळी आपली नेहमीच कार्यरत असतात, अनेक नवीन मित्रमंडळी या क्षेत्रात येत आहेत. पण अशी काही जुनी जाणकार मंडळी आहेत की ज्यांचा अभ्यास अतिशय चांगला आहे, आपल्या चाणक्य बुद्धीनं ते या क्षेत्रात काम करत आहेत. याच गावामध्ये एक आपले जुने मित्र आहेत प्रताप गायकवाड, आणि त्यांच्याबरोबरच ज्याचा मी मागाशी उल्लेख केला लाडली, ही सध्या महाराष्ट्र चॅम्पियन झाले. त्या लाडलीचे मालक दिलीप कदम हे आज आपल्याकडे मुलाखतीसाठी इथे ह्यांच्या आपण गावात आलो आहे. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र चॅम्पियन होणं सहजासहजी सध्या सोपं नाही आहे. बरोबर. तुम्ही या क्षेत्रात भरपूर वर्षापासून काम करताय. 2009-10 पासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय. तर आज संपूर्ण महाराष्ट्र लाडलीमुळे तुम्हाला ओळख. तर आज आपण सुरुवात करताना सर्वप्रथम तुमची ओळख नाही तर लाडली नेमकी कोणत्या ब्लड लाईनमधील फिमेल आहेत, ती तुम्ही कोणाकडून आणली होती, तिच्यावर कसं काम केलं याबद्दल आपल्याला थोडक्यात डिटेल घ्यायचे. अजून पण बऱ्याच लोकांना आपल्या लाडलीची ब्लड लाईन माहीत नाही, तर लाडलीची पहिल्यांदा ब्लड लाईन सांगा आणि तुम्ही कोणाकडून कशी आणली होती. लाडलीची ब्लड लाईन अमेरिकन ब्ल्यू थंडर आणि अपेक्षित्रा. बरं. म्हणजे तिच्या आईचं नाव काय? ब्रेवफॅक्सी. पोपट सावंतांची ब्रेवफॅक्सी. ओके. ब्रेवफॅक्सीची बच्ची म्हणजे ब्लड लाईन अमेरिकन इम्पोर्ट झाली. अमेरिकन इम्पोर्ट. बरोबर. आणि अपेक्षित्रा अमेरिकन इम्पोर्ट. ओके. त्यामुळं हे मी पिल्लू घेतलं. बरं. लाडली तुम्ही कधी घेतली होती आणि कसा त्यावेळी व्यवहार झाला होता किंवा घेण्याचा विचार केला होता, काय कसं बघून तुम्ही पिल्लू चॉईस केलं होतं? लाडली घेतली त्यावेळेला माझ्याकडे 2 होती बच्चे, म्हणजे एक नरी माझी होती म्हणजे लाडलीच्या आधी. लाडलीच्या आधी लाडली घेतली त्यावेळेला. बरं. मग मी एक विचार केला, जरा आपण कुठचं थोडंसं कमी पडतोय, थोडंसं स्पीड आपलं वाढवू. त्या बच्चांची स्पीड जरा थोडं कमी वाटायला मला. मग मला वाटलं मला एक चॉईस झाली. मी बाहेरनं अभ्यास केला अपेक्षा आणि ब्रेवफॅक्सीची काय लाईन चांगलीच आहे, ते काही विषय नाही. मग अपेक्षे जे ते मला अपेक्षा चांगला होते. मग मी आणि अपेक्षा एक खासियत आहे, जो काळापांढरा कलर आहे तो अपेक्षेची खासियतच आहे, म्हणजे त्याची स्पीड आहे, स्पीड चांगला आहे. मग ते मी एक फिमेल चॉईस केली पोपट सावंताच्या दिवशी. पोपट सावंत काय म्हणले, देव तुम्हाला एक पिल्लं न्या, तुम्ही फिमेल आहे तुम्ही चांगल्या. तुम्ही ज्याला पिल्लं घ्यायला गेला होता त्याला हिच्याबरोबरची किती भाऊ बहिणी, किती पिल्लं होती त्यावेळेला? एकूण तरी 4 की 5 होते. त्यातनं हेच पिल्लू कसं काय सिलेक्ट केलं तुम्ही? मला शेवट काय बघितलं होतं पिल्लात खासियत, तुम्हाला काय वाटलं की हेच पिल्लू आपण? शार्प वाटायचं, पिल्ल्याचं फाउंडेशन, पिल्ल्याचं खाली फाउंडेशन, खाली पिल्ल्यांचं मजबूत म्हणजे पायाची ठेवण, हे सगळं बघितलं. त्याचा हावभाव बघितला. मला जरा वाटलं की बाबा हे पिल्लं थोडंसं पुढं काम करणार, त्यात काय विषय नाही. म्हणजे पुत्र चॉईस करताना मादी असून नर असून दे, त्यांचा हावभाव, त्यांचं शरीर रचना, त्यांचं उभारण्याचे स्टेज किंवा बाबा त्यांचा हावभाव म्हणजे त्यांचं चलन कसं आहे, बाबा पळा चलन काय, त्याचे समजा त्यांनी बाहेर काढलं किंवा हे जरा पाखरं उडलं किंवा काय उडलं तर त्यांचा हावभाव कसा आहे. ती शार्पनेस जी आहे ती पिल्लाची बघितली. पिल्लाचं स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, ऍक्टिव्हपणा बघितला. मग मला चॉईस केलं. शेवटचं पिल्लं होते, असू दे म्हटलं काय प्रॉब्लेम. मग प्रतापरावकडून नर घेतला. आम्ही दोघांनी दोन्ही संघ सिलेक्ट केली. गावकर साहेब म्हणले मी नर घेतो, दुलीप मादे घे. ठीक आहे म्हणून चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आमचे ब्रेवपक्षी भरल्यापर्यंत चाललेलं. ब्रेवपक्षी भरली त्यावेळेला गावकर साहेब म्हणले मी काळे पांढरी पिल्ली आपण 2 घ्यायची. त्यानंतर माझ्याला काळे पांढरी पिल्ली झाली आपण 2 घ्यायची. मी नर घेतो, तू माझी घे. ठीक आहे म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही, घेऊया, काय विषय नाही. ओके. तर आता महाराष्ट्र चॅम्पियन झाले, त्याचबरोबर आता संपूर्ण महाराष्ट्र
तुम्हाला ओळखायला हो. लागलाय. पण जी जुनी मंडळी आहेत ही तुम्हाला याच्या आधीपासून पण ओळखत होती, कारण तुमच्याकडे याच्या आधी सुद्धा एक महाराष्ट्र चॅम्पियन फिमेल होऊन गेले लवली. तर आता तुमचा स्वतःचा प्रवास म्हणजे तुम्ही या क्षेत्रात कधीपासून आणि कसं उतरला? स्वतःचा प्रवास म्हणजे 2009 पासून मी म्हणजे पहिल्यापासून मला छंद आहेच उतरायचा. 2009ला आमचे प्रताप गावडे मित्र गायकवाड घरी गेलो, काय तर कार्यक्रम होता. मग गायकवाड साहेब एक शोरूम उतरा होता, शोरूम एक म्हणजे चांगला होता, म्हणजे क्रॉस होता, मग टॅकरवर लावून होता. गायकवाड साहेब काय म्हणले, तुम्हाला हे बच्चे दिलीप मी बच्चे देणार आहे पाळायला कोणाला तर, आणि तुम्ही न्या. झालं. मग ते तिथे गेल्यानंतर मी 4-8 दिवसांनी नर आणला एक 2-3 महिने सांभाळला. मला काय ते जरा ते म्हणजे व्यवस्थित वाटेना सेटलमेंट त्याचं, म्हणजे कायम काम करेल काय करेल. मग आमचे एक मित्र पुशेरीचे होते, पुशेरीचे मित्र आमचे काम चालू होते. तिथं मित्र आले, मला दिलीपला म्हणले ते बच्चे देणार का, नर देणार काय? मग देणार आहे म्हटलं, काय विषय नाही. बरं किती देणार? तर गायकवाड साहेब मी मला त्यांनी प्लेस दिलं ते, मी 5,000 द्या म्हणून न्या. 5,000 दिली काय नाही म्हणजे, मला 2,500 तुम्हाला देतो. 2,500 मला देतो, ठीक आहे म्हटलं, न्या जाऊ. चांगल्या ठिकाणी जातो, खाण्या ठिकाणी न्या जाऊ म्हटलं. मग ती आणली. ते आल्यानंतर रेटरीत एक मादी बेलती, हे रेटरी म्हणजे हां कराड रेटरी क्रॉसची मादी होती, पिस्तुरी. त्या पिस्तुरी मादीचा एक नर आणला मी, खंड्या म्हणून. ती पिस्तुरी काय होतं, क्रॉस ग्राउंड पिस्तुरी होती, प्युअर पिस्तुरी. मग आणले एक चंद म्हणजे शिकारायला पळायसाठी, खंड्या म्हणून होता. मग खंड्या आणला, ते लहान बच्चे होतं आणलं, एक महिन्यात कमीच होतं. मग ते आणलं मी जवळजवळ 2-3 वर्षे तरी 2-3 वर्षे माझ्या होतं ते, 2 वर्ष. मग ते चांगलं होतं. प्रॉपर म्हणलं मी 40,000 रुपये सांगितले, 40,000 रुपये तुम्ही न्या. तिने एका झटक्यात 25,000 रुपयाला मागितला. ठीक आहे म्हटलं, तो व्यवहार आमचा झाला. त्यांनी त्यावेळेला जगवाराडीनं नेला आमदार. ओके. जगवार नेला, पैसे भागविले. मग मला कुत्रा पण छंद आहे पहिला, मग गमना. मग 7 सावडे राजू नाईक म्हणून आहे, राजू नाईक माझी लेवा म्हणून मग तिने माझी आणलेली पंजाबवरून. आणि खर्चिंगचा तानाजीचा वाघानर शोरूम होता, तो शोरूम मेट केला लेवाला. मग तिची फॅमिली होती तांबडी शिल्लक लवली म्हणून. मग तिथं गेल्यानंतर ती मादी मी चॉईस केली, असंच चॉईस केली आणि आणली. त्यावेळेला 2010ला मी 16,000 रुपये आणलेली ती, 16,000. त्यावेळी किती होतं तिचं? मग एक महिन्याचं 16,000 त्यावेळेला. 2000 भरपूर झाली. त्या आताची किंमत ती 40-50 किंमत झाली. मग त्या आणि मग तिनं मला एवढा रिस्पॉन्स दिला, जबरदस्त मी रिस्पॉन्स म्हणजे त्याला शेवट होता स्पीडचा. ओके. मग ती ओरिजिनल गटात पळत होती, ओरिजिनल गटात क्रॉस पळविलं नाही, ओरिजिनल गटात पळून महाराष्ट्र चॅम्पियन झाली. ओरिजिनल गटात पळून म्हणजे तिचा शेवट स्पीड होती तिला. तिची एवढी खासियत होती, सुटली की माझी सुट्टी नाही. आणि त्यावेळेला काही नव्हतं, काही फक्त साखर पाणी पण मारी पडत. आता कसं आहे, सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवात म्हटलं तर तुमच्यापासून सुरुवात झालेली. मग त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या भागातील म्हटलं तर महाराष्ट्र चॅम्पियन लवलीच होती, बरोबर आहे. मग ह्यांच्यामुळं आम्हाला हे छंद लागला आणि म्हणजे एक चालना मिळाली, एक तुझ्या पाण्याची. आता तुम्ही स्वतःबद्दल सांगा, तुम्ही सध्या काय करताय? मी माझी शेती, जनावरं, शेळ्या आहेत शेती. मग आता श्वान संगोपन करताना सपोर्ट लागतोय, बरोबर आहे. कोणाचं पण म्हणजे सहजासहजी काम नाही की बाबा, कारण ग्राउंड पळवायचं म्हणजे सहजासहजी काम नाही. आपल्याला साधं रेसला जरी जायचं असेल तरी किमान 2 ते 3 जण तर सोबत. होय. मग या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट कोणाकोणाचा आहे? सपोर्ट म्हणजे आता घरचा सपोर्ट आहेच, काय विषय नाही. आणि बाहेरचे पोपट सावंत किंवा शिवाजी मालुमर होते, त्यांनी मी सपोर्ट चांगले केलेत, मी काय प्रॉब्लेम नाही त्याचा, मी पळवले. आणि यांचा सपोर्ट आहे बाकी म्हणजे काय बाबा काय प्रॉब्लेम झाला सवरला, काय ही गोळी घाल ती गोळा, हे म्हणजे यांचं हे झालेलं आहे मेडिकल. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, हे प्रॉब्लेम आम्ही काही फोन करतोय, डॉक्टर साहेब असाच प्रॉब्लेम झाला, काय करायला पाहिजे, तुम्ही हे आणून हे वापरा. ओके. म्हणजे सपोर्ट शिवाय पण शक्य नाही. 100% ते काय विषय नाही. मग त्या आणि हिने रिस्पॉन्स चांगला दिला मला, काय प्रॉब्लेम नाही. आणि संगोपन एवढं चांगले गेले तिथे मी, खाणेपिणं म्हणा, व्यायाम बघितलं लक्षात येते. ज्यांनी फिमेल प्रत्यक्ष बघितलं त्यांना लक्षात येते की फिमेलचं संगोपन चांगलं आहे, लहानपणापासून संगोपन परफॉर्मन्स चांगला. मी आपल्याच पोटाला काय कर, तिला काय कॉन्फिडन्स नाही. आणि तिने पण मला काही काम करून दिलं नाही. बरोबर. 1 वर्ष मी अजिबात काही काम केलं नाही साहेब, प्रश्न सांगतो. मला कम्प्युटर प्रॉब्लेम झाला काय, तिच्या मी सगळं ह्याच्यावर सगळं. तिने आपल्याला काही काम केलेलं नाही, बरोबर अजिबात. आणि तिचा आपला जीव आहे, आमचा तिचा आमचा जीव आहे, बरोबर आहे. आणि तिने सगळं चांगलं केलं, काही आपलं काय हे केलं नाही, संगोपन चांगलं केलं, काही विषय नाही. तर दिलीप आता जवळपास 2009 पासून तुम्ही काम करताय या क्षेत्रात, बरोबर. सुरुवातीची फिमेल जर तुमचं चांगलं नाव करून गेली तर ती होती महाराष्ट्र चॅम्पियन लवली. तर 2009 पासून आता 2024 सुरू आहे.
म्हणजे जवळपास एक 20 वर्ष या क्षेत्रात असल्यासारखाच विषय. होय. तर सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला काय काय अडचणी येत होत्या या क्षेत्रात काम करत असताना, आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा बाहेरून जरी श्वान आणायची, परचेस करायचं किंवा इथं पळवायचं, काय काय प्रॉब्लेम येत होते त्यावेळेला? प्रॉब्लेम म्हणजे त्या काळात आपलं म्हणजे लय कुत्रे नसायचे कॉम्पिटिशनला. आपल्या इथं बाहेरनं कुत्रे आणायला लागायचे पळवायला. ट्रॅकची अडचण महत्त्वाची. कॉम्पिटिशन काय लय फारचं नव्हतं. कुत्रे नोंद झाले तर एक जास्तीत जास्त 31-35 कुत्रे नोंद व्हायची. असं होतं. आणि टॉपची कुत्री नव्हतीच कुठली. मग क्रॉस व्यायाम क्रॉसची अशी असायची कुत्री. त्यावेळेला ओरिजिनल क्रॉस दोन्हीकडे लागायचं. दोन्हीकडे एकच होता ना त्यावेळेला एकत्र होता ओरिजिनल क्रॉस. पन्हाळा तालुक्यात ओरिजिनलची नव्हती तर जवळ क्रॉसचीच होती. पन्हाळा तालुका ओरिजिनल पहिलं ओरिजिनल पन्हाळा तालुक्यात मीच आणलं पहिलं ओरिजिनल. बरं. म्हणजे कसा विषय आहे, त्याला प्रॉब्लेम भरपूर होतं. एकतर आपल्याला प्युअर ब्रीड मिळायचं अवघड होतं. 100%. प्युअर ब्रीड आणायचं मिळतच म्हणजे नव्हतं. आपल्याला सातारा भागात जायला लागायचं. सातारा होय, कराड सातारा सातारा साईड या भागात तुम्हाला ओरिजिनलची डॉग आणायचं. मेड जर माझे करायचं तिकडे जायला लागतं. त्यानंतर आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. लय आपला डोंगराळ भाग जास्त आहे, पाऊस जास्त आहे, त्यामुळे आपल्याकडं ट्रॅकचा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला पण होता, आत्ता पण आहे. आत्ता पण कोल्हापूर जिल्हा मागं असण्याचं कारण काय होतं, आपल्याला ट्रॅकचे प्रॉब्लेम आहेत. पण आता ठराविक ठिकाणी 1-2-3 ठिकाणी कायमचे ट्रॅक झाल्यामुळे आता आपल्या जिल्ह्याचं नाव पुढं आलं. खास करून लाडलीनं आणलं. आपल्या कोल्हापूरला आता सध्या 3-4 डॉग चांगला परफॉर्मन्स. त्यावेळेला मी बघितलं, मी पण 2013 पासून बऱ्यापैकी यात होतो या क्षेत्रात. तर सुरुवातीला एवढी नोंद नसायची आपल्या भागात. पण नाही नोंद नव्हती. 30-35 डॉग जास्त झाली. मला वाटते 2016ची जी रेस झाली पारगावची, त्यावेळेस साहेब कसं आहे, त्यानंतर आपल्या भागात क्रेज वाढली. पारगावची रेस जी झाली, बरोबर ठेवलेली रेस, गाडी सिगरेटचा नंबर झाला होता. त्या 2016च्या रेस नंतर महाराष्ट्रात सगळीकडे बऱ्यापैकी क्रेज चालू झाली रेसची. मग त्यानंतर आपल्या भागात पण हळूहळू श्वानांची संख्या वाढायला लागली. मला वाटते प्रतापदा तुमच्याकडे पण जॅक्सन होता, बरोबर आहे ना? आपली ओळख झाली त्या तुमच्याकडे जॅक्सन होता. त्यावेळेला कसं म्हणजे काय वाटत होतं त्यावेळेचं कॉम्पिटिशन आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये काय फरक आहे? पूर्वीचे श्वान ते चांगलेच होते, चांगल्या स्पीडचे होते, आताही आहेत. पण आता संख्या जास्त एवढी झाली आहे, कॉम्पिटिशन पण त्या पट्टीत वाढली, त्या पट्टीनं वाढलेलं आहे. त्यामुळे म्हणजे आता फायनल पेरा पहिल्या पेऱ्यापासूनच आहे, बरोबर आहे ना? म्हणजे पहिला पेराच फायनल पेरा धरूनच बरोबर तरच पळवायचा. आणि एकापेक्षा एक स्ट्रॉंग ब्लड लाईन आले. पूर्वी वाटायचे 2-3 राऊंड तरी आपले निघून जातील. पण आता तसं नाही, पहिला तेच फायनल असं पण होऊ शकतंय. कारण आधी आपण बघितलं ठराविक लोकांकडेच ओरिजिनलचे श्वान होते आधी. होय. म्हणजे एक मोजके बोटांवर मोजण्यासारखे लोक होते. आणि सगळे चांगल्या लाईनचे श्वान होते. सगळ्यात चांगल्या लाईनचे श्वान होते. योगेश पाटील असतील, संदीप भाई असतील किंवा अकलूजकर असतील किंवा प्रकाश भाऊ असतील, त्यांच्या ठराविक जणांकडे त्याला ओरिजिनल श्वान होते, चांगल्या लाईनचे श्वान होते. चांगलं संगोपन पण त्यामुळे इतरांना कोणाला चान्स मिळत नव्हता. आणि त्यावेळेस साहेब कसं असायचं, ओनली 3 नंबर. बरोबर आहे. ओनली 3 नंबर. नर गट माझी गट ओपन एकच गट. ओनली 3 नंबर काढा. 3 नंबरात महाराष्ट्र चॅम्पियन एवढं सोपं नाही. बरोबर. त्यामध्ये कॉम्पिटिशनला 3 नंबरात. आता सध्या असं झालं की एकतर एकापेक्षा आता सध्याची आपण क्रेज बघायला गेली तर इम्पोर्ट शहरांकडनं माझे जास्त मेट करतात. आणि बऱ्यापैकी सगळ्यांचा अभ्यास चालू झाला या क्षेत्रातला, काय कॉम्बिनेशन आपल्याकडे चालते त्याप्रमाणे आपल्याला पिल्लं पळेल. त्यामुळे सध्या कधी कोण कोणाला हरवल आणि कधी कोण वर येईल काय सांगता येत. आणि आताची कंडिशन अशी आहे, आता मी म्हणू शकत नाही आज माझा नंबर होईल. बरोबर आहे. आता कॉन्फिडन्स एवढं जोरात आहे, मला येत नाही ट्रॅकवर माझा मी नंबर करणार. एवढं जबरदस्त पहिल्या फेऱ्यापासून कॉम्पिटिशन एवढं स्पीड आहे कुत्र्याने. आता भयानक स्पीड आहे. आता स्पीड चांगला आहे. प्रोफेशनल पण आपण आपल्या रेसमध्ये भरपूर आला आहे. म्हणजे आधी सुरुवातीला आपण बघितलं, आता सध्या बदल बघायला गेले तर आपल्याकडे बऱ्याचपैकी नवीन बदल झाले आपल्या क्षेत्रात. लय बदल. सुरुवातीला आपल्याकडं हातातनं डॉग सोडायचे, काढण्याची पद्धत आली, काढणी सुरू झाली. त्यानंतर आपल्याकडं जॅकेट घालत नव्हते सुरुवातीला, तर जॅकेटची पद्धत आली. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याकडं हळूहळू वाढल्या. नरगट माझी गट वेगळा झाला. आणि आता तुम्हाला सांगतो साहेब, आता रेसला चांगले दिवस झाले. बरोबर, चांगले दिवस आले. आता रेसला चांगले दिवस येण्यामागचं पण कारण आहे आपलं एक जे महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन आहे, हां बरोबर, त्यांनी जे नियमावली काढले ती चांगली काढली. काटेकोर नियमावली आहेत. प्रत्येक गोष्टीत नियम आणि अटी आहेत. त्या नियम आणि अटींच्या थ्रू जर तुम्ही या क्षेत्रात उतरत असला तर रेसला नक्कीच चांगले दिवस पण येणार आहेत. आणि आता जे त्यांनी कोर कमिटी काढले की नाही, आता जे त्यांनी काढले एक मांडवात बसवायची निर्णय काढले. बरोबर आहे. 1 नंबर एकत्र श्वान एखाद्या गरीब सांगतोय का, एखाद्याला गरीबाला नंबर व्हावं. बरोबर आहे. मला काय म्हणायचं, कंपनी आता येतो मॅडम कॉम्पनी नव्हतं, आता तुम्ही काय करू शकत होते, बाहेर करणार कोण काय करणार. बरोबर. आता एखाद्या गरीबाला काय त्यातलं माहीत नसते. बरोबर आहे.
त्याला मिळून चांगलं येणार ना, ते नंबर कुत्रा करणार ते नंबर. म्हणूनच म्हणतोय कॉम्पिटिशन पण वाढले हां. आणि प्रत्येक माणूस यात जो सहजाची आपला मध्यमवर्गीय असू दे किंवा गरीब माणूस असते. हो. आणि मी म्हणतोय आर्थिकदृष्ट्या पण परवडणार नाद आहे. नाही. हां. नाही परवडणार नाद आहे कसा बाहेर गेला. हां बरोबर आहे. बैलगाडा क्षेत्र बघण्यापेक्षा आपला नाद परवडेबल आहे ना. म्हणजे एखादा बैल विकत घेण्यापेक्षा आपण एखादा श्वान जर विकत घेत असलो तर त्याला कमी जागेत आपण ठेवू शकतोय. होय. एका माणसाच्या खाण्यापिण्यावर आपण तो सगळा खर्च कमी आहे. त्याच्याबरोबर आपली मानसिकता बी आपली चांगली राहते, व्यायाम होतोय ना. व्यायाम होतोय, या गोष्टी होत्या. त्यामुळे प्रोफेशनल खेळ आहे एकदम. जेवढं तुम्ही मेहनत जास्त करणार तेवढं तुम्हाला त्यातनं आउटपुट पण चांगलं मिळणार आहे. तर आता लाडलीची सुरुवात कधीपासून झाली तुमच्याकडे? तुम्ही लाडलीची स्वतःची पहिला सुरुवात सांगा की लाडली तुम्ही आता घेतली, तिचं संगोपन कसं केलं? मला लहानपणापासून त्याचा डाएट प्लॅन, वॅक्सिनेशन, तिला ट्रॅक कधी द्यायला लागला, कसे ट्रॅक द्यायला लागला, कोणाबरोबर डबल सिंगल कसे फेरे द्यायला लागला आणि किती वयात पहिल्यांदा रेसवर काढली? सांगतो डाएट त्याचं सांगतो. पहिल्यापासून लहानपणापासून मी महिन्यात असताना, महिना दीड महिन्यात आणली. तिने आल्यापासून सकाळी अंडी, दूध, दही, ताक वगैरे म्हणजे काय व्यायाम, म्हणजे काय म्हशी पडून रिकामी ती. म्हणजे एखादं कसं एकदम बांधून ठेवतात घरात. कुत्रे कधी बांधून ठेवायला नाही घरात. व्यायाम ज्यादा झाला पाहिजे, लहानपासून त्याचा व्यायाम झाला पाहिजे, हे सरकून झालं पाहिजे, पायाला मजबूतपणा येतोय, म्हणजे थोडं मसाला काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे ॲक्टिव्हपणा येतोय, शरीरस्नाती चांगली होती. म्हणजे ऊन वारा पाऊस हे त्यांचे सगळे मॅच होते. ते मॅच कुत्र्याला मॅच झालं तर ते कुत्रा संगोपनात चांगला आहे. नाही पुढे तुमच्या घरात बांधायचं आणि रेसवर 2 दिवस फिरवणार आणि तिसऱ्या रेसवर न्यायचं, तुमचा रिस्पॉन्स देत नाही. बरोबर देते व्यायाम. आणि आता आमच्या लाटलीचं खासियत एक आहे, सलग 7 ते 8 फेरं मारायचं तिला. कधी भेंडाळणार नाही, कधी काही करणार नाही, दमणार नाही, काही नाही, पाणी मारून घेत नाही अंगावरती. त्याची खासियत आहे. म्हणजे तोंड पसरणार नाही. म्हणजे स्टॅमिना का चांगला सांगतो तुम्हाला. 2ला जाते जनावरपेठेमध्ये, 2ला सुट्टी जनावरपेठे संध्याकाळी 6 पण येते. म्हणजे दुपारी 2ला जनावरपेठेमध्ये 6 वाजता नेवान फिरून पळून तिला काही नाही. ते शरीराचं शरीराचं हेच झाली होती, एकजूट झाली ना, कॅपॅसिटी चांगली झाली. मग काही लोक मला असे म्हणालेत, काही लोक म्हशीवड्यावरून जाते नंबर करणार नाही, मग सगळं दम सगळं निघून जाणार, राग निघून जाणार. म्हणजे कोण काय म्हणणार, कोण मी तिकडे लक्ष दिलं नाही. जाऊ दे म्हटलं, काय प्रॉब्लेम आहे मला, हो दे म्हटलं, काय त्याचा काय विषय आहे म्हटलं, म्हशीवड्या करून कोण नंबर करत नाही म्हटलं. बरोबर. आता माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक हौसानं आपण खोंड पाळा घरात, हौसानं एक खोंड पाळा, बरोबर आहे. बरोबर. गायकवाड बैल 2 बैल आहेत. गायकवाड बैल 2 कायम चालू आहेत. आणि मी घरात बैल म्हणजे लागवड घातली, तर चारा पाणी व्यवस्थित संगोपन त्याचं व्यवस्थित केलं, त्याला खायला घातलं, हे जोरात झालं बैल. आमचा तब्येत चांगलं मस्तीला आलं, वेळ आलं. गायकवाड साहेब म्हणजे त्याच्या बैलानं बैल झोपला. आमचा बैल 2 फेरे काढलं बैलानं, 3ऱ्या फेरीला आमचा बैल बसणार. बरोबर. कारण कसं बैठा बैल तो 2 फेरे गायकवाड कुत्रा म्हणजे ऐकणार नाही बैलाच नाही, गार फिरून आणणार. 3ऱ्या फेऱ्याला आमचं बैठक मारणार. ह्याचं व्यायाम म्हणजे लहानपणीपासून तसं ठेवलं. अचानक आपल्याला रेस खेळायचं म्हणून 4 दिवस आधी 8 दिवस आधी होत नाही व्यायाम देणं किंवा पळवणं, फेरे देणं. बरोबर. आणि एवढी जी खासियत आहे, सुटताना छान सुटत्या आणि कुणीही सोडायची, कुणीही सोडायची. बरोबर. संघ निम्म्यापर्यंत संघ जाणार, निम्म्यापासून तिला कुणी बरोबर शेवट ते फिनिश मारणार. पुण्यातनं स्पीड चांगला आहे, फिनिश चांगली मारणारच त्याला फिनिश. काय आता सुरुवातीचा आपला मुद्दा जो होता डाएटचं प्लॅन, लहानपणापासून किती प्रमाणात काय जेवण देत होता, किती महिन्यात चेंज केलं, नॉनव्हेज कधीपासून द्यायला लागला आणि प्रॅक्टिस कधीपासून चालू केली, तर ट्रॅक देणं कसा ट्रॅक दिला सुरुवातीला, अर्धा किती मीटर, या आपल्याला करून पाहिजे. 5 महिन्यापासून त्याला म्हणजे डाएट 5 महिन्यापासून दूध एक अंड, तूप असं दही मी ते घालत होतो लहानपण असताना. म्हणजे कसं त्याला डॉग फूड वगैरे वापरायचं की डॉग फूड का नव्हती, थोडी 4-5 महिने होती, त्याप्रमाणे डॉग फूड वापरलेली नाही, अजिबात नाही. बरं. मग चालू होतं सगळं त्याचं खाणं पिणं. मग डाएट वाढवला तर ते 2 अंडे केले, सकाळी 2, संध्याकाळी 2, दही, दूध, तूप. तुपानं काय होते, मसलचा प्रॉब्लेम मजबूत होते. तूप अजून सुद्धा तूप चालू आहे तिला, तूप चालू. हे सगळं डाएट बिल वाढवत त्याला मी 9-10 महिन्यापासून चालू केलं. 10 महिन्यापासून त्याला व्यायाम चालू केला, म्हणजे जरा व्यायाम, म्हणजे असं त्याला माहिती व्हावं. मग थोडं ट्रॅक तयार केलेला आम्ही आमच्या इथे जवळ शेजारी. मग थोडं एकटी सोडून जरा सोडली एकटीला. म्हणजे पहिल्यांदा ट्रॅक 10 महिने असताना दिला काय? 9, 10, 11 महिन्यापासून थोडं चालू केलं जरा. पहिल्यांदा जरा सुरुवातीला ट्रॅक कसा किती मीटर देत होता, कसं काय करत होता? मीटर थोडं होतं, एवढं अंतर नव्हतं. आता 130 असते, म्हणजे निकाली आपलं 130 मीटर. आता त्यावेळी 80-90 होता आमचा ट्रॅक. 70-80 ट्रॅकला किती 9-10 महिन्याचं वय होतं सुरुवात? 9-10 महिने.
9व्या महिन्यामध्ये 1-2 म्हणजे आठवड्यात 1 वेळा 2 आलं मनात की 2 वेळा वाढायचा ट्रॅक जरा रिस्पॉन्सचा वाढ रिस्पॉन्स मग पहिल्यांदा सिंगल सोडायला गेलो. सिंगल सोडलं जरा वाटायला लागलो बाबा जरा स्पीड वाढते. म्हणजे स्पीड कसं वाटते फिनिशर आम्ही आखणार पहिल्यापासून. फिनिशर आखली की बाबा कुत्र सोडलं तिकडून आम्ही सायकलचं मशीन तयार केलेलं आहे घरगुती. मग स्पीड वाटलं की पुढं आपली जरेचं ते कुत्रं पुढं नंबर करणार आहे कुत्रं. तिची एक खासियत आहे फायनल रेषा आहे. फायनल रेषा पण पुढं कुत्रं निघून जायला पाहिजे. पुढं निघून गेलं स्पीडनं तरी बाबा ते आपण आता कुठं तर आपण पुढं आपले चान्सेस आहेत असं वाटतं. मग आमची काय राटली काय करायची ताटा फार पुढं निघून जायची. म्हणजे असं मस्का मारायचं नाही किंवा नाही फार म्हणजे स्पीड आहे त्या स्पीडनं स्पीड कमी करायची नाही आहे त्या पुढे निघून जायचं. मग पोपटला म्हणतो बाबा कुत्री आपली काम करणार चांगली. मग बाहेरची कुत्री यायला जरा सोडून बघायला लागलो. मग सोडून बघायला लागली तर त्यावेळेला कसं खेळायचे करायची. म्हणजे 9 महिन्याचं आलड पण 9 महिन्याचं जरा अंगानं खेळायचं करणार जरा असं हे करणार आधीमध्ये असं जरा. मग ते मला पण जरा हे वाटायला लागलं आणि म्हणलं जरा म्हणजे जरा दाबत्या बिबत्या असं म्हणजे वाटायला लागलं. तर काय नाही बरोबर मला काही त्याचा काही विषय येत नाही मला त्याचा काय विषय आहे मला ते खेळ अजून ते आलड पण आहे. 10-11 महिन्यात मी एवढं रिस्पॉन्स दिला तिनं. 12-13 महिन्यात तिनं 13-14 महिन्यात त्यांनी नंबरच करायला चालू केलं. तुम्ही रेस कधी काढला पहिल्यांदा? 13 महिन्यात काढली. 13 महिन्यात पहिल्यांदा रेस काढली. हा 13 महिन्यात काढली. रेसला कसं पहिल्या रेसवर कसा परफॉर्मन्स होता? कधी कुठल्या रेसवर काढली होती पहिल्यांदा? काय पहिल्यांदा रेस काढली ह्याच्यात कापरी म्हणून आहेत. बरं कापरीत काढली म्हणजे रेसल रेस होती. कापरीत त्या सॉनवर ते एक 60 असेल नोट 60च्या पुढे होती रेसला चांगली होती. ती सगळी टॉपची मध्ये एक झाली त्यावेळेला. पहिल्याच रेसला एक झाली. पहिल्या रेसला एक झाली. मग ते झालं एक पहिल्या दुसऱ्याला एक महिन्यानं बरोबर रेस होती इथं नांदगावमध्ये म्हणजे रेसलच होती. तिथं पण सॉन चांगली झाली होती. तिथं पण एकच झाली सोनामध्ये. म्हणजे रेसला एक झाली तिथनं रेसला एक लागली. मग थोडं एक महिन्याच्या अंतरानं लेंगऱ्याला ब्लॅक रोजच्याच मरणात मैदान झालं. तिथं नेली. तिथं सगळ्या माथ्या टॉपच्या माथ्या म्हणजे हे करून तिनं 3 केला फायनल. माथ्या सगळ्या माथ्यातनं वर येऊन नराची म्हणजे बाहेर भागात तुम्ही पहिल्यांदा त्यावेळेला जाऊन डरबीला जाऊन तिसरा नंबर केला. त्याच्यामध्ये चालू झाली. मग आता हे जर तुमचं लहानपणीच आपण डाएट आता ऐकला ज्याला चालू सीझन होता त्याला अशा काय अडचण येत होत्या की काय डाएट द्यायला पाहिजे काय तर आपलं गणित चुका लागले किंवा काय नवीन बदल काय केला जेवणामध्ये त्यावेळेला आणि ज्यावेळेला प्रॅक्टिस वगैरे कशी देत होता? कधी ट्रॅक द्यायचा किंवा व्यायाम किती किलोमीटर द्यायचा? ट्रॅक मी कधीच केलं नाही. माझा ट्रॅक कसा आहे ऑलरेडी मी माझी सकाळी फिरलं की बोला की व्यायाम त्याचा ऑलरेडी व्यायाम होतो. 1 महिना हे म्हणजे सकाळी उठलं 1 तास व्यायाम होता काय गाडीपेठून 1 तास व्यायाम झाला. सकाळी आलं व्यायाम आली की दूध अंडी हे आपलं काय आहे ते डाएट दिला की निवांत बसायची 2 वाजेपर्यंत. 2 वाजता माझ्या जनावर शेळ्या आहेत सोडली की ती 2ला सोडायची ती सालाच साला घरी ऑलरेडी फिरूनच नॅचरल फिरून स्टॅमिना मुसळधार पाऊस असला तरी ती कधी घरात नाही. वीज पडू दे वाडा पडू दे पाऊस येऊ दे ऊन लागू दे घरा इथंच नाही करत कायम राहणार कायम शेतात. त्यामुळं तिला म्हणजे नॅचरल स्टॅमिना त्याचा चांगला आहे. ती ओरिजिन आहे कोण म्हणणार नाही. म्हणजे आता कसं ओरिजिन टक्केवारी कुत्र्याची धाप लागते पळते म्हणजे हे वाटते तिला काय वाटलंच नाही. तिला ती आपण किती पळतोय आणि काय करतोय हे तिला वाटलं नाही. तर दिलीप दादा आता सध्या आपण बघतोय महाराष्ट्र चॅम्पियन झाले बऱ्यापैकी सर्व टॉपच्या फिमेलना आपल्या लाडलीनं हरवले. त्याचबरोबर फिमेलच नाही तर नरगट पास करून पण फायनल जिंकलेत फिमेल. काही वेळेला तर नरगटात पण फिमेल पळून चांगला परफॉर्मन्स आणि चांगल्या अंतरात बऱ्यापैकी सगळ्या शोधांना हरवले. बऱ्यापैकी डरबी सर्व जिंकलेले आहेत फिमेल. आता सध्या ब्रीडिंगमुळे तुम्ही थोडे थांबवले फिमेल. आज एक्सप्रेससाठी मला वाटतं 1-2 मैदान शिल्लक आहेत. तर मला सांगा काही जणांचं शेड्यूल पण चुकत असते रेसच्या आदल्या दिवशीचं रेस दिवशीचं किंवा नंतर आणल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे? तर तुमचं कसं काय शेड्यूल असते आदल्या दिवशी रेस दिवशी आणि रेस नंतर आणल्यानंतर? डाएटमध्ये असू दे व्यायाममध्ये कसं काय शेड्यूल असते? व्यायाम काय मी व्यायाम काम चालू ठेवतोय म्हणजे व्यायाम निम्मेपर्यंत व्यायाम चालू ठेवायचा. थोडासा आता 1-2 किलोमीटर होतोय अर्धा 1 किलोमीटर द्यायचा म्हणजे तेवढे शरीरात व्यायाम म्हणजे ती चालना चालू होते. ती आल्यानंतर रेसच्या आदल्या दिवशी 1 वाटीभर म्हणजे रेसच्या आदल्या दिवशी जेवण डाएट 1-2 अंडी फक्त पांढऱ्या अंड्याचं घालायचं आणि 1 भाकरी थोडासा भात राईस म्हणजे हलका अन्न त्याला पचायला काय त्रास होऊ नये ह्या पद्धतीनं डाएट दिला द्यायचा आदली जाते वेळी. रेस दिवशी सकाळी काय असं डाएट असतो? सकाळी जाते वेळी एक अर्धे वाटीभर दूध जातेने वाटीत कुठं 2 केळे हे द्यायचं बाकी काय नाही. रेसवरचं मॅनेजमेंट कसं असते? सोडते कोण वरती धरणार कोण असतो आणि मध्ये वॉर्मअप वगैरे येणं प्रत्येक गट पास झाल्यानंतर
त्या ग्लुकोज वगैरे देणं, किती वेळ झोपवताय की डायरेक्ट पाणी मारून फ्रेश करून फिमेल गरम करताय किंवा काय कसं काय असते? सोडायचं कसं आहे, त्याला सोडली कुणीही सोडली चालते. ती काय सोडायच्या बाबतीत ती शांत आहे बाबा, ते हलणार नाही, उड्या मारणार नाही, काही करणार नाही, स्टेट आपलं हाल बावाला हाल का निवांत कुणी पण सोडायच्या मध्ये असा विषय आहे तिथं. तिला काही तक्रार करत नाही, उडी मारावं, उसळावी, बाजूला वाडीत कुत्र्याकडे बघावं, हे काय म्हणत नाही, सरळच निघून जाणार. भावाला आलं की ते निघून जाते, काही विषय नाही तिथं. वॉर्मअप किती देत आहे मधल्या टप्प्यात? मधल्या टप्प्यात आले की गट पास झाला की वॉर्मअप देताय की डायरेक्ट झोपवताय, कसं काय? नाही गट पास झाला की आणायची, जरा साखर द्यायची पहिल्याला, साखर द्यायनंतर थोडंसं पाणी द्यायचं थोडंसं, मग नंतर काय आपलं काय असं रेग्युलर गुलकुंडी वगैरे द्यायची, मग चोळायचा आंघोळी जरा फिरून आणायची आणि बसवायची. नंतर फेऱ्याच्या आत 5 मिनटं किंवा 1-5 मिनटं हे लावायचं, मूव वगैरे लावायचं. मूव लावलं की फ्रेश होत्या, अंग जरा गरम करायचं आणि जातेवेळी थोडंसं पाणी तोंडावर मारायचं, डोळ्यावर मारायचं, घेऊन जायचं, काय प्रश्न नाही. आता चांगला परफॉर्मन्स द्यायला लागले, पण काही वेळेला असं होतं आपल्याकडची भौगोलिक परिस्थिती जर बघायला गेलं, प्रत्येक ठिकाणी चांगला ट्रॅक नसतोय. आपल्या भागात लाल माती आहे, कुठं काळी माती आहे, बाहेरच्या भागात पण तसंच आहे, कुठं चढ कधी कुठं उतार, थोडंफार नॉर्मल जखमासुद्धा होऊ शकतात, लागला किंवा होऊ शकते किंवा काय. तर दुसऱ्या दिवशी किंवा रेसवरनं आणल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, समजा काय लागलं असेल किंवा काय, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कसं जेवण देत आहे, काय करताय? रेस आल्यानंतर संध्याकाळी किती वेळ होऊन दे आल्यानंतर पहिलं गरम पाणी पोटॅशियम पाय सगळं चकचकीत धुवायचं. पोटॅशियम नक्की पिकला कुठं लागला असलं तर मग इथे जाते ना, जखम होऊ शकते, खूप कुरूप होऊ शकते. चकचक धुवून सगळं आल्यानंतर व्यवस्थित फ्रेश करायचं आणि त्याला आत आणायची. मग काय असेल तर आपलं साधं हलकं आणणं द्यायचं आल्यानंतर, रेस आल्यानंतर. मग आपलं दुसऱ्या पण रेग्युलर आपलं हायतो डाएट चालू करायचं, हायतो व्यायाम चालू करायचं. जर बायचान्स कुठं तोंड बाहेर लागलं सवरलं तर 1-2 दिवस जरा गॅप द्यायचा, निवांत बसवायची आणि चालू करायची व्यायाम. तर आता प्रतापदा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आता आपलं यूट्यूब चॅनल असू दे किंवा सोशल मीडिया दुसरं काही इंस्टाग्राम असू दे किंवा काय पण असू दे, हे बघून अनेक नवीन मुलं या क्षेत्रात यायला लागलेत. आपली जुनी लोकं पण आहेतच, पण नवीन येणाऱ्यांची संख्या वाढली. प्रत्येकाला असं वाटत असते की आपला पण एखादा श्वान असावा आणि तो या क्षेत्रात यावा आणि नंबर त्यांना करावा. तर अशा नवीन येणाऱ्यांसाठी काय सल्ला असेल किंवा कोणत्या गोष्टी नजरेसमोर ठेवून त्यांनी या क्षेत्रात उतरायला पाहिजे? कुठलंही क्षेत्र जर असलं तर प्रामाणिक जर त्यात जर उतरणार असला आणि तो म्हणजे आपला व्यायाम प्लस व्यवसाय असा दृष्टिकोन ठेवून जर त्यात म्हणजे व्यवस्थितपणा जर ते ठेवला तरच उपयोग आहे. नुसता म्हणजे छंद आहे म्हणून जर केला तर तो चालणार नाही. थोडं व्यावसायिक दृष्टी त्यानं पण बघावं लागेल. आणखी नवीन येणाऱ्यांना पण कसं आहे, वेळ फार जातोय, दिवस जातोय, थोडा खर्चिक पण आहे आणि कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळं म्हणजे पदरात काय पडेल किंवा नाही पडेल बरोबर असा पण विषय आहे. जर प्रामाणिक कष्ट करून जर त्यानं जर त्याची निगा वगैरे व्यवस्थित केली तर 100% यश येणार. आणि चिकाटी पाहिजे, चिकाटी पाहिजे, टिकून राहायला पाहिजे, चिकाटी पाहिजे, पाळायला नाही. आणि दुसरी सांभाळतात म्हणून आपण सांभाळायला लागलो, ते सगळ्यात मेन महत्त्वाचं. आणि जर दिवस जर ते घालवायला आला तर ते नुसतं माझा ते युट्यूब चॅनल आहे, युट्यूबवरचा व्हिडिओ बघितलाय म्हणून मी पाळावं असे करणारे मी भरपूर 3 दिवस 4 दिवस आणि बऱ्यापैकी आपण जणांचं बघितलंय की चांगल्या रेंज पिल्लं आणतात. बरोबर, म्हणजे त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांना जोपासना होत नाही आणि वॅक्सिनेशन करत नाहीत. सगळ्यात पहिला गॅस्ट्रोच होतोय पिल्लांना, तिथनंच फेस करायला लागते. ती पिल्लं नंतर कुचमतात, पाहिजे रिझल्ट मिळत नाही. एकेकांची पिल्लं पाहिजे 50% लोकांची पिल्लं मारतात सुरुवातीच्या टप्प्यातच. तिथनंच ते माणूस खचून जातोय. आणि 6-7 महिन्यापर्यंत पिल्लांना फार जपावं लागतंय, कारण आलड असतात. कुठून कशी पळतील आणि कशाला जाऊन थडकतील काय सांगता येत नाही. त्यामुळे ते 7-8 महिने तर अगदी व्यवस्थित त्यांना सांभाळायला. एकतर कसं आहे, हे आपलं इंडियन ब्रीड नाही आहे, नाजूक आहे. बरोबर, नाजूक. सुरुवातीच्या 6-7 महिन्यात जेवढं तुम्ही कष्ट घेणार, जेवढं डेव्हलप करणार पिल्लू, तेवढं तुम्हाला रिझल्ट चांगला येतो. लहानपणापासूनच त्याला मास्कची सवय पाहिजे आणि वेळच्या वेळी वॅक्सिनेशन वगैरे पाहिजे. कसं आहे, महत्वाचं ते आहे. पिल्लू डेव्हलप करताना पिल्लू डेव्हलप काय बाबा, 1-5 ते 6 महिन्यापर्यंत त्याचे जंतरण म्हणून खाणं पिणं, तिथे त्याला फिरून आणणं, म्हणजे वळण व्यवस्थित लावणं हे महत्त्व. त्याला फिरून आल्यानंतर बाबा आपण पाय कसा टाकला पाहिजे, म्हणजे कसं चालायला पाहिजे, म्हणजे आलडपणा त्याचा कमी होतोय हे पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे त्यातनी शिकवायला पाहिजे. आपण काय करतोय, बांधून ठेवतोय आणि अचानक बाहेर काढतोय. ते काय करते, गमतीने पळायला जाते. आधी बसून बैठा असते, ती कुठं पाहिलं तर 100% काय प्रॉब्लेम होऊ शकतोय. बरोबर, सुरुवातीच्या टप्प्यात ते लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष द्यायचं 6 महिने 7 महिने एवढे चांगलं लक्ष लागते. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार तरी असं वाटतंय की पावसाळ्याच्या सुरुवातीला
तरी नवीन ज्यांचे श्वान आहेत म्हणजे सुरुवात पळवतात, जर ओली माती असेल तर नवीन श्वानाने खरं म्हणजे त्यात पळवायलाच नको पाहिजे असं माझं तर मत आहे. कारण कसं असते, माती अशी मऊ असते, पाय धरून ठेवते आणि मसलचं सुरुवातीलाच प्रॉब्लेम म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जर तसं जर असलं म्हणजे पावसात ट्रॅक वगैरे जे असले त्यावेळी मसलचे 100% प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळं नवीन जे 9-10 महिन्याची पिल्ले जे आहेत शक्यतो कोरड्या मातीतच आणि कमी मातीत म्हणजे कमी थराची माती, कमी थराचा ट्रॅक पाहिजे, कमी एक वर्षात मातीचं प्रमाण पण कमी असावं ट्रॅकवर. अशा मातीतच पळवलेलं कधीही चांगलं, कारण सुरुवातच त्यांची असते. जर ज्यादा मातीत किंवा जर एकदम जास्त ओल्या मातीत जर पळवलं तर सुरुवातीला मसलचा प्रॉब्लेम येण्याची तसेच जरा थोडंसं म्हणजे अनुभव आल्यासारखं वाट म्हणजे आले ते बरोबर. त्यामुळे नवीन त्यांना पळवायचे आहेत त्यांनी शक्यतो ज्यादा मातीत शक्यतो कसं आहे, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच बऱ्यापैकी फिमेलना पिल्लं होतात आपल्याकडे बरोबर आणि त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातच शिकवताना त्यांचं चुकीच्या मार्गाकडे जाते. बरोबर ना. म्हणजे आता समजा आता सध्या पिल्लं व्हायला लागलेत, ही पिल्लं पुढे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच प्रॅक्टिसच्या वयाची येतात, म्हणजे 8 महिन्याची 9 महिन्याची, आणि त्या पिल्लांना जर सुरुवातीला दणका बसला, दणका बसतोय काय होते जरा निसर्ट पण होते ना, निसर्ट होते, स्लिप होतात, लागू शकते, नकाना लागू शकते, पाय फ्रॅक्चर होऊ शकते, 100% लागू शकते. आणि ते ज्यादा माती असेल तर त्यांना ती स्पीड हे करायला उडान ताकद पण लागते, मसलवर पण प्रॉब्लेम येते, ताण येते. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात शक्यतो न ट्रॅक दिलेला कधी चांगला. तर आता तुम्ही सांगितलं दादा, काय बघून पिल्लं सिलेक्ट करावी, कोणाकडनं पिल्लं घ्यावीत, नवीन मुलगानं याच क्षेत्रात होतं, आणि आर्थिक परिस्थितीची कशी असावी? आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असावी त्याची. म्हणजे पिल्लं संगोपन करणं एवढं सोपं नाही. म्हणजे खाणं म्हणा, व्यायाम म्हणा, घरगुती घरात बघूनच सोय केलं पाहिजे ना. बरोबर आहे. पिल्लं बाबा घ्यायचं, त्याचं संगोपन चांगलं झालं पाहिजे, त्याला वेळ देता आला पाहिजे, वेळ देता आला, संगोपन झालं पाहिजे, त्याला खाणं पिणं झालं दिलं पाहिजे. म्हणजे त्याची आपली परिस्थिती बऱ्यापैकी पाहिजे. एवढा खर्च नाही, सकाळी 2 अंडी संध्याकाळी 2 अंडी, आता त्याला बाबा दूध तूप तुमचं पेडिग्री हे खाणं एवढं आता सोपं नाही त्याचं, महागायचं आहे. बरोबर आहे. मग ते घरची परिस्थिती बऱ्यापैकी पाहिजे. तर नुसतं पिल्लू आणल्यानंतर त्याला पैसे लावलेत, पण पुढचं पण त्याचं संगोपन व्हायला पाहिजे. मी आता पिल्लं घेऊ शकतो यार, एक किती तुमचं 20,000-30,000 पिल्लं घेऊ शकतोय, कारण ते संगोपन झालं मग महत्त्वाचं झालं, पण व्हायला पाहिजे. खाणं पिणं व्यायाम म्हणा, संगोपन महत्त्वाचं नाही. ब्लड आणि चांगलं असू दे, ते संगोपन व्यायाम पुढं त्याला हे म्हणा, आपलं कष्ट लागतंय ना, त्याला कष्ट लागतंय. बरोबर. ब्लड लाईन पण विषय आहे थोडा, कारण आपलं कष्ट लागतंय. ब्लड लाईनवरनं बोले म्हणून आपण एक विचार करूया, कोणत्या ब्लड लाईनची पिल्लं महाराष्ट्रात चांगला सक्सेस देऊ शकतात, असं काय सांगू शकता काय? ब्लड लाईनचा ह्यात माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला. ब्लड लाईनचा फारसा म्हणजे अनुभव म्हणजे ब्लड लाईन सगळ्यात चांगले आहेत. आता मराठी सांगतो तुम्हाला, 99% संगोपन करणारे असते. बच्चे तुम्ही कोणाकडे नाही बच्चे घ्या, मी तुमच्याकडे बच्चे समजा घेतले तर माझ्याकडे राहते संगोपन करणं, त्याला व्यायाम देणं, त्याला खाणंपिणं करणं, त्याला म्हणजे ट्रॅक देणं. 99% जे ते सगळ्या गोष्टी घडायला घडा होते. 99% मालकाला राहते. सगळ्यांच्या चांगल्याच आहेत. बरोबर. असं कुणाचं वैयक्तिक एखादं नाव काय सांगू मला, प्रत्येक ब्लड लाईन मध्ये तो नर किंवा ती मध्ये कुठंतरी येतच असते. बरोबर आहे ना. म्हणजे सरास पेडिग्रीमध्ये वर्ण कोणतरी एकाचा बाप आहे, तो त्याचा आजोबा आहे, त्याचा आजोबा बाप आहे, या गोष्टी येतच असतात. म्हणजे असं काय नाही की कुठल्या ब्लड लाईन आपण नाव ठेवावे. नाही. तुमचा एक मुद्दा म्हणजे मला बरं वाटलं की आपलं ठेवणं चांगलं पाहिजे. ठेवून सगळ्यात पहिलं 99% ठेवणं म्हणजे फक्त रेसच्या पुरतं नाही, तर लाईफ टाईम पहिल्यापासून जसं तुम्ही आता म्हणला की लहानपणीपासून तुम्ही त्याला मोकळं सोडायला लागलाय, त्याचा स्टॅमिना चांगला तयार केला आहे, त्याचं संगोपन चांगलं आहे. कारण मला आता फिमेल बघितलं लक्षात येते, महाराष्ट्रामध्ये मला वाटतं सर्वात मोठ्या फिमेलमध्ये एक फिमेल आहे, साईजमध्ये पण स्टॅमिना चांगला आहे. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये मोठ्या साईजची कुत्री जास्त चालत नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. मीडियम साईज श्वान चालतोय, पण तुमची फिमेल श्वानाच्या बरोबरीने साईज असून सुद्धा महाराष्ट्रात रिझल्ट चांगला आहे. आणि साहेब तुम्हाला सांगतो, स्टॅमिनाच्या विषयी सांगतो तुम्हाला, आपल्याला 11 फेऱ्या काढायचे आहेत तर 20 फेऱ्या स्टॅमिना पाहिजे आपल्याला. स्टॅमिना पाहिजे, ते 20 फेऱ्या स्टॅमिना त्याला करून घ्यायला पाहिजे कुत्र्याकडे. ते अचानक होत नाही. आपण 11 फेरे काढायचे त्याने कमीत कमी 18-19 फेऱ्याचा स्टॅमिना फेर पाहिजे. बरोबर. तर ते आपण त्या कॉम्पिटिशन टिकलो ना टिकत नाही असा विषय. माझी एक सांगतो अनुभव असा पण विषय आहे की 20 जरी असला तरी पण एके वेळेला पहिल्या फेऱ्याला पण होऊ शकते. ते मेन सगळं आहे. त्यासाठी म्हणून म्हटलं मी चिकाटी पाहिजे. तुम्ही आज काढलं आणि मी तुम्हाला 1 लाख रुपये खर्च केला म्हणून माझं उद्याला पहिला नंबर व्हावं सध्या शक्य नाही. नाही. तुम्हाला 10,000चा पण शॉन आवरू शकतो, 1 लाखाची शॉन. 100%. माझ्याकडे क्रॉसची होती लुशी म्हणून 100%. ओरिजिनल पारगाव डर्बीला एका चांगल्या नामांकित ओरिजिनल मादीला तिनं पहिल्या फेऱ्याला हरवलं. म्हणजे असं काय सांगता येत नाही की कोणाचं काय कधी
आणि शेवटी आपला जो खेळ आहे तो सगळा जनावरांचा बरोबर. आहे. लहरीवर पण काही गोष्टी राहतात. बरं त्या दिवशी त्याचा मूड नसला तर पहिल्या 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 बैलाला. मी आपण किती पण खर्च करा. बरं आज मी सुद्धा माझी लाटली 1 नंबर करते होती म्हणायची नाही. आज आजच्या घडीला कॉम्पिटिशन नाही, लय कॉम्पिटिशन आहे आणि सगळी कुठे टॉपचे जातात. टॉपचे. इथं कोण इथं आपल्या भागात कोल्हापूरच्या लेवल टॉप नाही, म्हणजे हे नाही. कसं आहे टॉप नाही म्हणण्याविषयी काय सांगू तुम्हाला, आपल्याकडे भौगोलिक परिस्थिती तेवढी हे नाही आहे की वर्षभर आपण त्यांना व्यायाम देऊ, वर्षभर त्यांना ट्रॅक देऊया, बरोबर. असं आपल्याकडे नाही. पावसाचे 4 महिने आपल्याकडे बऱ्यापैकी सगळे श्वान बसून असतात. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 101% उन्हात जरा आपल्या इथे श्वान घायला येतात, म्हणजे जरा दमतात. घाटावर, खाली घाटावर. आणि 100-125 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायला लागते. त्यामुळे गाडीत पण कंटाळा येतो. आणि मोटरसायकलवर पण जर मोठा श्वान असला तर अवघडून जातो. अवघडून जातोय. तुम्हाला प्रॉब्लेमच आहे तसे. 2000 सांगतो मला 2010ला 9 होय आणि 9ला असेल लवली पळवी 10, 11, 12ला 2012-13ला मी औंधपर्यंत मोटरसायकल गेलो. बरं. मोटरसायकल आणि औंध पण मोटरसायकल नंबर गेला लवलीनं. म्हणजे त्या दिवशी त्यावेळेचं मध्ये दिवसमानच हे होतं. आता आपण गाडी करू शकतो, काय करू शकतो असा विषय ना, बरोबर आहे. तर दिलीपदा आता आपण बघितलं की तुम्ही माहिती सांगितली या क्षेत्रात कसं उतरायला पाहिजे, कोण उतरायला पाहिजे आणि काय दृष्टिकोन ठेवून उतरायला पाहिजे, या गोष्टी झाल्या. त्यावरचे आपण मुद्दे पण बघितले. आता एखादा या क्षेत्रात उतरलाय माणूस, उतरल्यानंतर रेसवर बाहेर पडेपर्यंत किंवा या क्षेत्रात पूर्ण तो पार्टिसिपेट होईपर्यंत काय काय अडचणी या क्षेत्रात चालू असताना होऊ शकतात, अडचणी काय काय अडचणी त्यांना फेस करायला लागते. अडचणी म्हणजे पहिला ट्रॅकचा चांगला असणं पाहिजे. ट्रॅकचं अंतर पाहिजे, बॅरिकेड पाहिजे साईडनं, गर्दी आरणं ओरडणं हे काय नसावं. म्हणजे एका नवीन स्वान गेला समजा, नवीन पहिल्यांदा आपण उतरलो आहे, नवीन त्या रेसवर नवीन स्वान नेला बाबा, त्याने कुठली हे खाऊ नये भीती, म्हणजे पळताना भीती कुठली खाऊ नये. म्हणजे आता काय सध्या चालू आहे आरडणं ओरडणं, हे सध्या जोरात चालू आहे. हे नको आहे. एखादा स्वान भेटतोय ती सवय एखादा स्वान सवय लागते, बरोबर आहे. कॉम्पिटिशनला श्वानांची संख्या जास्त असल्यामुळे रेसला वेळ होतोय आणि बऱ्याच ठिकाणी लाईटची सोय नसते आणि बरेच श्वानांना माहीत पण नसते लाईटमध्ये, बिना लाईट म्हणजे अंधारात पळायचं, तो एक प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे म्हणजे आता बऱ्यापैकी डरबी लागायला लागला. त्यावेळी जरा तो प्रॉब्लेम येतोय. क्रेज वाढत तसं डरबीचं प्रमाण वाढले, आणखी श्वानांची संख्या पण श्वानांची संख्या वाढल्या, नोंद भरपूर व्हायला. त्यामुळे कसं व्हायला पाहिजे की ज्यांनी डरबी ठेवली त्याने हा अंदाज धरलाच पाहिजे की आपल्याकडे नोंद जास्त होणार आहे. त्या हिशोबात आपल्याला पुढे रेस्ट पण मिळत पुढे फायनलला अंधार पडतोय. ही लाईटची सोय चांगली पाहिजे, असं बघायला मिळते. असं ते होता कामा महत्वाचं लाईटची सोय चांगली पाहिजे, नियोजन करायला पाहिजे थोडंसं. हे आयोजकांकडे जबाबदारी असणार, आयोजकांकडे जबाबदारी आहे. आणखी थोडंसं लाईव्हचा पण आता थोडंसं आधीमध्ये जरा प्रॉब्लेम यायला लागल्यात. त्या सुधारणा होईल 100%, पण थोडंसं यायला लागले तिकडे पण थोडंसं लक्ष घालून लाईव्ह सिस्टीम पण चांगली व्हायला पाहिजे. आणखी दुसरा एक मुद्दा असा आहे की ट्रॅकची शक्य असेल तर लांबी भरपूर म्हणण्यापेक्षा फिनिश लाईन ते बावला तटायचं, ही काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होऊन, कारण तिथंच चांगले श्वान मार खातात. फार पुढंपर्यंत असतात श्वान आणि शेवटच्या उडीत श्वान मार खातो, कारण बावला थांबायचं अंतर कमी असते आणि त्यामुळे बऱ्याच जणांना फटका बसतोय. त्यामुळं जिने आयोजन करायचं आहे ते मला एक म्हणजे शक्य जागा जर उपलब्ध जर पुरेशी असेल तर ते अंतर जेवढं चांगलं जास्त असेल तेवढंच श्वानांना म्हणजे न्याय मिळेल. नाहीतर जर अपुरच जागा असेल तर बऱ्यापैकी चांगले श्वान फिनिश लाईनच्या टोकावच मार खातात, कारण बावला थांबतो तिथं हळूहळू स्पीड कमी करतात मशीनवाले आणि ऑटोमॅटिक श्वानांची गती कमी येते. बरोबर. आणि पुढचा श्वान मागं राहतोय आणि पाठीमागचा श्वान पुढे निघून जातोय. तेवढी जरा म्हणजे असं त्यासाठी आपल्याला फक्त एक करायला पाहिजे की तुमच्याकडे जागा किती जरी उपलब्ध असली, जागा भरपूर जरी असली तरी तुम्ही तो ट्रॅक न वाढवता एक ठराविक आपलं अंतर कायमच ठेवायला पाहिजे. आणि समजा आपण 120 निकाल ठेवतोय तर ती महाराष्ट्रात टोटल सगळी 120 ठेवावी. आणखी दुसरी गोष्ट जर जागा कमीच असेल तिथं तर थोडीशी रेसची जागा कमी झाली चालेल, बरोबर. पण फिनिश लाईन आणि बावला थांबायचं अंतर ज्यादाच पाहिजे. ज्यादा म्हणजे जे ठरवलंय म्हणजे काय असेल ते बरोबर तेवढं अंतर हे पाहिजेच पाहिजे. म्हणजे बऱ्याच श्वानांना न्याय मिळेल असं मला वाटते. माझा एकंदरीत म्हणजे आतापर्यंतचा अनुभव, बरेच चांगले श्वान शेवटच्या उडीतच मार खातात आणि पाठीमागचा श्वान पुढे जातो. त्याला माझ्या मते कारण बावलाचं स्पीड कमी झालं की श्वानाचं
पुढच्या श्वानाचं म्हणजे ऑटोमॅटिकच कमी आहे. अर्थात फिनिश लाईन पुढं पाहिजे बॉला निघून झालं फिनिश लाईन पासून बावला थांबण्याचा अंतर जास्त पाहिजे. बरोबर. आणि थोडेसे मशीनवाले जे आहेत ते तिकडे टाळाटाळ करतात, मग त्यांना वडायचा त्रास होत असेल, काय होत असेल, ते अंतर जेवढं कमी होईल असं त्यांचा हे असते. त्यांच्या डोक्यात असते की जेवढं कमी असेल तेवढं एखाद दुसरा फेरा आपल्याला म्हणजे हात कमी फिरवावा लागेल. पण त्याचा न विचार करता श्वानांना न्याय द्यायचा असेल तर ते अंतर जास्तीत जास्त ठेवणं हे फायद्याचं आहे. आमचं एक वैयक्तिक मत आहे. ओके. तर दादा आता लाडलीनं बऱ्यापैकी सर्व महाराष्ट्रात नाव केलं, बरोबर, बऱ्यापैकी सर्व चांगल्या रेस जिंकल्या, चांगल्या भागात जाऊन चांगल्या श्वानांना हरवून रेस जिंकल्या. पण तरी सुद्धा एखादा असा क्षण असतो, अविस्मरणीय क्षण म्हणतोय आपण त्याला, की आजपर्यंतच्या या आपल्या फील्डमध्ये तो क्षण आपण कधीच विसरू शकत नाही. तर असा तुमचा कोणता क्षण आहे या फील्डमधला? यावेळी अवतरावळीला दरबी रेस झाली, त्यावेळेला 202 श्वान नोंद होती दरबीला. म्हणजे अवतराळ म्हणजे मध्ये ठिकाणी आहे अंतर, आपले सगळे मध्ये ठिकाणी आहे ट्रॅक, सगळी कुत्री चांगली टॉपची कुत्री तिथे येते. बरोबर. मग टॉपच्या कॉम्पिटिशनमध्ये तिने अवतराळ डरबीला 1 केला, नरगड माटेगड मारून सगळं नरगटातून 1 केला. म्हणजे दर्जाची आपली निलेश फौजीने ठेवलेली. निलेश फौजी दर्जाई यांनी रेस ठेवलेली होती फौजी. म्हणजे मध्यवर्ती नियोजन चांगलं आणि सेंटरला रेस, ट्रॉफ्या सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या मला वाटतं सगळ्यात मोठ्या ट्रॉफ्या त्या रेसला लागल्या. आता आपण सध्या बघतोय आपण पैशांसाठी कोण रेस खेळ नाही, हे एक ट्रॉफी म्हणजे आपलं यातच आपलं सगळं समाधान असतंय. आणि मी सांगतो, मला निलेश फौजीचा माझा 8 दिवसापूर्वी फोन झाला फौजींचा. माझा फौजी मला म्हणलेली, दिलीप साहेब तुम्ही ट्रॉफी नेणार 1 नंबर. फौजी म्हणले बघा, मी म्हणलो फौजी नशिबात काय असेल ते होईल म्हणलं, एवढं काय विचार करायला नाही. आणि ते खरंच घडून आले. आणि ही 1 नंबर ट्रॉफी फौजी. नाही, निलेश फौजी मी बघितले, रॉयल माणूस आहे, 1 नंबर माणूस, रॉयल माणूस आहे. स्वतःच्या खर्चानं रेस घेतल्या त्यांनी, स्वखर्चानं. असं नाही की बाहेरनं स्पॉन्सर वगैरे गोळा करून रेस केले, स्वखर्चानं त्यांनी रेस केले. आणि बऱ्यापैकी आपले मित्रमंडळी जे त्यांना सल्ला पण असतोय, मदत त्यांची असते कायम. आणि स्वतःच्या गावात रेस न ठेवता, सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे, स्वतःच्या गावात त्यांनी रेस नाही ठेवली. तिथनं त्यांचं गाव थोड्याफार अंतरावर होतं, पण फक्त एक काय म्हणते, लोकांची क्रेज वाढावी, लोकांचा कल वाढावा या क्षेत्राकडं, त्यांचा प्रयत्न नेहमीच चांगला असतं. त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या ठेवल्या. आणि त्यातनं सगळ्यात मोठी ट्रॉफी पहिला नंबर, 202 श्वान नोंदवले. 202 श्वान पण जास्त मध्यवर्ती ठिकाणी सेंटरला असून बऱ्यापैकी सगळे टॉपचे श्वान त्या रेसला आले होते, सगळी टॉप. आणि त्यात सगळ्यांना हरवून पहिला नंबर केला आणि सगळ्यात मोठी ट्रॉफी आज आपल्याकडं आलेली आहे. म्हणजे तुमचा क्षण सगळ्यात चांगला आहे या क्षेत्रातला. चांगला आहे. तर दिलीप दादा, आता बघायला गेलं तर सध्या कॉम्पिटिशन पण भरपूर आहे. महाराष्ट्र चॅम्पियन फिमेल झाली, तर पुढचा जर आता सीझन बघायला गेला तर तुमचं नेमकं भविष्यातलं प्लॅनिंग अजून काय आहे का? नवीन प्लॅनिंग काय? नवीन प्लॅनिंग आता पुढे त्याला पळवणार 2 महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे एक्सप्रेस करणार त्याला. म्हणजे हाय आपलं डाएट आपलं काही जरा कमी करणार नाही. सध्याच्या परिस्थितीला आता फिमेल तुम्ही मेट केले सध्या, बरोबर. कोणता नर मेट केला फिमेलला? हँडसम बॉय. बरं, तोच नर मेट करा असं काय तुमच्या डोक्यात कसं काय आलं? नाही, त्याच्यावर मी रेस बघितले होते ना पंजाबराची, बनेश ठेवण म्हणा, मग त्याचा हावभाव, म्हणजे ते टेक्स्चर हे बघून मी नर मेट करायचं. म्हणजे 2-3 रेस तिच्या बघितल्या मी. तुम्ही स्वतःच्या एक अँगलनं दृष्टिकोनानं बघून मी कोणाला म्हणजे मार्केट सल्ला नव्हता. नाही, स्वतः ह्याच्या मी मेट केला, काही विषय नाही. भविष्यातलं प्लॅनिंग तुमचं काय 1-2 पिल्ले यातली ठेवायची? 1-2 पिल्ले ठेवणार, 2 पिल्ले ठेवणार. एक प्रश्न सगळ्या महाराष्ट्रात आपण बघत होतो, बऱ्यापैकी सगळ्यांची चर्चा चालू होती की महाराष्ट्र चॅम्पियन झाली, एक्सप्रेसच्या तोंडाला फिमेल आली होती, चांगल्या परफॉर्मन्समध्ये चांगल्या स्पीडला फिमेल होती. बरोबर. मेट केल्यानंतर पिल्लं झाल्यानंतर पुन्हा स्पीडला काय फरक पडू शकतोय काय? असं तुम्हाला त्याला कशी धाकधूक किंवा काय? नाही, असं काय नाही. स्पीडचा काय फरक आहे? मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. लवलीपासून माझा अनुभव सांगतो. लवली ज्या वेळेला मी पिल्ले काढली, लवलीची पहिल्या सुरुवातीला, लवलीचं म्हणजे स्पीड वाढलंच ना काढल्यानंतर. व्याल्यानंतर मैदानाला लोणी केली, 17 मैदान केली, त्यावेळेला नंबरात काय माडा केली. मग ते कसं आहे, आपल्यावर आहे, खाणं पिणं म्हणा, व्यायाम म्हणा, हाय ते डाएट ठेवणं. हाय ते डाएट ठेवणं. आणि ज्यावेळेला फिमेल प्रेग्नंट आहे त्याला पण तिचं जेवण खाणं व्यवस्थित असलं चांगलं म्हणजे जे काय ते शरीराला मानते, म्हणजे तेच पौष्टिक आहे ते आहार चालू आहे ना. त्यामुळे काय म्हणजे मला तर वाटते ते स्पीड कमी येणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या म्हणजे चांगल्या 2-3 फिमेल मीट केल्या, पिल्ली काढल्यानंतर चांगला परफॉर्मन्स दाखवला, पण एकदा मीट केल्यानंतर. आणि कसं आहे साहेब तुम्हाला सांगू, एकदा सुरुवातीच्या एक मीटिंग नंतर आपण परफॉर्मन्स घेऊ शकतो चांगला टिकून ठेवू शकतो. डोळ्यासमोर आहेत त्या माझ्या, चांगल्या पळाल्या. त्यामुळे असं काही नाही की पिल्ली काढली की
स्पीड कमी Speed कमी आहे. आहे. हा एकदा ठीक आहे. हा एकदा ठीक आहे. हा, नंतर दोन-तीन वेळा 100% कमी दुसऱ्यांदा आहे. पिल्लं होणार म्हणजे त्या बरोबर. पळायचं वय पण संपलेलंच असते. संपलं, बरोबर. कारण आपण जर बघायला गेलं तर दुसऱ्यांदा पिल्लं काढणं म्हणजे फिमेलच्या 3.5-4 वर्ष झालेलं असते आणि सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये जर बघायला गेलं तर 2, 2.5, 3 वर्षापर्यंत श्वान चांगला परफॉर्मन्स देतं. त्यानंतर मग ताजा जेव्हा दमाचा नवीन श्वान आला असतो त्यावर थोडंफार मागं पडू शकतो. त्यामुळे दुसऱ्यांदा पिल्लं काढणं हे थोडंसं क्रिटिकल आहे, पण एकदा पिल्लं काढणं जाऊ शकते. तिला ते चालू शकते. ह्यांच्या नॅचरल ह्याच्यात ती वावरते, त्यामुळे हिला एवढं बरोबर. काय अवघड जाईल असं वाटत नाही. आणि कसं आहे तिचं अजून वय नाही झालेलं, बरोबर. हां अजून वय काय म्हणजे जास्त नाही आहे. हां. अजून आता स्टेप जी पळण्याची आहे म्हणजे आता वय पळायचं वय आहे पळायचं वय. काय ते काय एवढं तिला काय एवढं फारसं अवघड जाणार नाही मला वाटते पुढच्या काळात. तर दादा आता आपण या क्षेत्रात उतरताना बघितलंय बऱ्यापैकी जे आपले मित्रमंडळी आहेत बरोबर. प्रत्येकाला आपला श्वान प्रियच असतोय. बरोबर आहे. प्रत्येकाला आपला श्वान प्रिय, आपल्या ग्रुपमधला माणूस प्रिय असतोय. बरोबर. पण असं तुमचं एक काय असतं, तुमचं आवडतं एखादं व्यक्तिमत्व आहे का या क्षेत्रातलं की बाबा त्या माणसाचा आदर्श घ्यायला पाहिजे किंवा हा माणूस बाबा या माणसाबरोबर आपण राहणं योग्य वाटतं या क्षेत्रात, असं कोण माणूस आहे का तुमचा? या क्षेत्रात म्हणजे गृहवंते अध्यक्ष महेश जाधव मंगळवेढे हे त्यांच्याकडे काय तर घ्यायचं काय आहे म्हणून माणूस रॉयल माणूस, चांगला माणूस, म्हणजे सगळ्या दृष्टिकोनाला माणूस एक नंबर माणूस, ते काही विषय नाही. वेळात वेळ काढून एवढ्या खरं रेसवर असतात. मंगळवेढ्यातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात रेसला हजर असणारा एकमेव माणूस आहे. एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. 200-250 किलोमीटरवरनं जरी रेस असेल तिथून तरी प्रत्येक रेसवर माणूस हजर असतो. 2000 किलोमीटर जायचं पंजाबला 2000 किलोमीटर जाऊन मादी नंबर करायचं एवढं सोपं नाही काय त्या माणसाला म्हणलंच आणि पाहिजे. ते पण इम्पोर्टचे श्वान म्हणजे मिक्स रेस असताना इम्पोर्ट होणार ते नंबर 4 नंबर करायचा एवढं सोपं आहे. बघितलंय महेश जाधव प्रत्येक रेसवर असतात. स्वखर्चानं प्रत्येक रेसवर येतोय माणूस. सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न न्याय करतात. देण्याचा आणि प्रयत्न करणारा महत्वाचं हे आहे. एक नंबर माणूस, रॉयल माणूस, एक नंबर माणूस. त्या माणसाचा विषय घ्यायचा नाही तर म्हणजे ह्या क्षेत्रात आणि अन्यायाने कोणाला हे देणार नाही, निकाल देणार नाही. हा योग्य आहे ते योग्यच निकाल देणार. ते काय विषय योग्य निकाल बादशाह येतो निकाल. आता हे झालं तुमचं आवडतं व्यक्तिमत्व. बरोबर. प्रत्येकाला इच्छा असते की चांगला ट्रॅक पाहिजे, एखादं चांगलं मोठं मैदान व्हावं महाराष्ट्रात. पण असं नाही की लहान मैदान म्हणजे चांगलं मैदान नाही. तर तुमचं असं स्वतःचं एखादं आवडतं मैदान की ज्या मैदानात असं वाटतं की बाबा आपल्या श्वान तिथं नंबर व्हावं, असं कोणतं मैदान आहे? आमचं मैदानामध्ये अवतारवाडीच मैदान म्हणजे अंतर चांगलं. तिथं पहिला नंबर पण झालं. पहिला नंबर 2दा झाला. 2दा झाला. एक अंतर चांगलं म्हणजे सोनाला कुठलं पळायला विजा येत नाही, पुढे तटाय जागा चांगला. बरोबर. पण ट्रॅक चांगला म्हणजे लोकेशन चांगलं आहे त्याचं. इडन गार्डन म्हणतात त्याला आपल्या. हां राईट. बरोबर आहे. म्हणजे अवतारवाडी मैदान जे प्रशांत भाई देशमुख ठेवतात तिथं ट्रॅक चांगला आहे, प्रॉपर व्यवस्थित अंतर आहे. भयांचं पण भयांचं नियोजन एक नंबर नियोजन, एक नंबर माणूस, एक नंबर नियोजन, काही विषय नाही माणूस म्हणजे. आता हे जर तुमचं मैदानाच्या बाबतीत बरोबर. आता प्रत्येकाला आम्ही जसं म्हणालो आपला श्वान प्रिय आहे प्रत्येकाला, बरोबर. तसं तुमचा एखादा स्वतःचा सोडून असा एखादा बाहेरचा श्वान तुम्हाला आजपर्यंत आवडत होता आणि का आवडत होता? म्हणजे तसं मला महाकाल कलम 302 हे बुधवार यांचा आता सध्या पळतोय पळतो एक नंबर सॉंग. बरोबर. का म्हणजे त्यात काय खासियत वाटते तुम्हाला? म्हणजे जाईल तिथे नंबर म्हणजे करत होता सॉंग आणि रप आणि टप सॉंग एक नंबर सॉंग पळतात विषय नाही. बरोबर. आणि संगोपन चांगलं एक गरीब यातला गरीब माणसानं तयार केलं. गरीब माणसानं सॉंग तयार केलं. म्हणजे आपल्याला एक या क्षेत्रात आपण बघतोय की गरीब श्रीमंत असं काय नाही. बरोबर. गरीब श्रीमंत नाही आहे, ज्याचं ठेवणं चांगलं आहे, त्याचं संगोपन चांगलं करतोय, मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, आणि प्रत्येकाला या क्षेत्रात न्याय मिळतोय. बरोबर. यात म्हणजे आपण उलटफेर निकालात वगैरे काय करू शकत नाही. कारण आपले निकाल जर आपण बघितला तर कॅमेऱ्यात इंचावरचा निकाल आपल्याकडचं. त्यामुळे ज्याचा श्वान रपटप आहे, जो श्वानावर मेहनत घेतो त्याचा श्वान 100% आपल्याकडे नंबर करतो. तर ह्या गोष्टी झाल्या. आता आपण चॅनल सुरू करून जवळजवळ आता 2 वर्ष होत आली. तर ह्याच्या आधीच तुम्ही व्हिडिओ बघितलेत नाही बघितले हे मला माहीत नाही आहे, पण आपल्या चॅनलबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे? म्हणजे हे चॅनल असं सुरू राहावे, यात काय त्रुटी पण असतील तर पण मला सांगा. तुम्हाला काय वाटते चॅनलबद्दल? नाही, चॅनलमध्ये एक नंबर चॅनल म्हणजे ह्यातनं चांगलं पण यशस्वी होते आणि बरेच नवीन जे ह्या क्षेत्रात येणार आहे त्यांना बरीच चांगली अनुभव मिळते. चांगले मिळते अनुभव श्वानांची माहिती मिळते, ब्लड लाईनची माहिती मिळते आणि चांगल्या लोकांच्या ज्या तुमच्या मुलाखती झाल्यात त्या बऱ्याच जणांच्या कानावर गेलेत आणि त्यातूनच बरीचशी शिकायला लागले. हा एक आपण मग काय करायला लागलोय, कानाकोपऱ्यात जाऊन मुलाखती घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. प्रत्येकाला अगदी म्हणजे त्याच्या वेळेनुसार असते. आता आपलं पण नियोजन बऱ्याच दिवसांपासून चालू मागं पुढे होत होतं. आपलं जवळ असून पण आपलं नियोजन बारकडे 2 वेळा येतो म्हटलं साहेब. बरेच लांबपर्यंत मुलाखती गेले गाडी मोटर सांगितलं मला तिने सांगितलं पंढरपूर अकलूज साईडला पण मी जाऊन मुलाखती घेऊन तुम्ही तो नाद पण त्रुटी जरी काय असतील तरी पण सांगा की बाबा
हे नको किंवा अजून काय बदल अपेक्षित असेल काय तसं नाही, काय अगदी सांगा. तुमच्या परीने अगदी एक चांगलं हे नियोजन तुमचं असते ते. नाही यातनं काय तर घेता येते आणि लोकांना. बऱ्याच जणांना त्यातून काहीतरी घेता येते, हे पण विषय शिकता येते. चांगले तुमचं हे चालू आहे. चालेल. तर आज आपण इथं तुमच्या गावात आलो, तुम्ही मला वेळ दिला. खास करून प्रतापदादांनी माझी लई दिवसापासून गाठ नव्हती. बरोबर. भरपूर दिवस म्हणजे मला वाटते वर्ष दीड वर्ष तर होय, होय, होय. सहज. तुम्ही पण रेसवर नाही आहे सध्या. नाही. तर तुमचं काय भविष्यातलं काय प्लॅनिंग आहे का? आता संदीप भैयानी एक आम्हाला गिफ्ट दिले बच्चा, कॅडबरी आणखी बॅट खेळा. बॅट खेळलं चांगले लाईन आहे आमचे, संबंध चांगले. त्यांनी गिफ्ट दिले पिल्ले, त्याच्यावर आता फोकस ठेवून. मोठ्या मनाचा माणूस आहे संदीप दादा. कारण असं आता सहजासहजी नाही नाही माणूस एक नंबर. एवढं सोपं नाही आज. पिल्लू एखाद्याला देणं, गिफ्ट देणं सध्या नाही. कारण खर्चिक पण बाब आहे. हो. एखादा इम्पोर्टनं जाऊन मेट करणं, पुन्हा वर्षभर त्या फेमेलचं संगोपन करणं, आणि तरी पण त्यातलं एक पिल्लू उचलून देणं. बरोबर आहे. आणखी गिफ्ट दिले, त्याच्यावरच आता फोकस करून भविष्यात कसं चांगलं पळत. चालेल. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. आज मला वेळ दिला, तुम्ही सगळेजण इथं आला आणि मला इथं वेळ दिला तुमच्या इथे येऊन, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याबद्दल मी आपल्या चॅनलतर्फे आणि आपले जे सबस्क्रायबर त्यांच्यातर्फे आभार मानतो. धन्यवाद.